आज आहे 3 मे आणि आज आमचा 3rd डे आहे गोवामध्ये. ॲक्च्युली आज अर्ली मॉर्निंग आम्हाला काहीतरी करायचं होतं, पण भाई माझा अलार्मच वाजला नाही. आता वाजत आहेत 7:20. कडक ऊन पडलं आहे भाई. आत्ता पण एवढं जोरात ऊन पडतं आहे ना, मग उभं वाटवत बघवं ना, एवढं जोरात ऊन पडतं. आणि काय बोलतात, आता काय करायचं हेच. ॲक्च्युली आता आम्ही सकाळी ओल्ड गोवालाच जाणार होतो, कारण तिकडे 2 चर्च आहेत, ते 7:30ला उघडत आहेत. मग ते बघितलं असतं. नंतर फोर्टला तिकडे गेलो असतो मी. पण आता तिकडे जायला आम्हाला किमान 45 मिनटं लागतील. आता पोचेपर्यंत 9 वाजतील, 9 घ्या 8:30 काय ते. म्हटलं की यार राहू दे, आता ते नको करायला, आता काहीतरी आपण दुसरं करूया. तर आम्ही विचार केला आहे की आता याचीपुरा फोर्ट आणि अगोडा फोर्ट, ते दोन्ही फोर्ट आम्ही करू. मला माहिती नाही त्याला अगोडा फोर्ट असं म्हणतात की नाही, पता नाही, तोंडात बसले म्हणून बोलतो. तर तेच आहे की ते 2 फोर्ट आता करणार आहे. बाकी तर आता काय प्लॅन नाही. दुपारचा मे बी बर्गर फॅक्टरी जाणार. दुपारचा. बाकी आता सकाळचे हे 2 प्लॅन आहेत. तर बघूया कसं काय एक्झिक्यूट होत आहेत. आणि मग आपण आराम करून संध्याकाळी आपल्याला निघायचं आहे. आज लास्ट डे आहे तसं, पण संध्याकाळी यासाठी निघायचं कारण पुन्हा तेवढा वेळ गाडी चालू नाही शकत. संध्याकाळी निघायला तर काही प्रॉब्लेम नाही होणार, म्हणजे आरामशीर आपण जाऊ. तेच आहे. ठीक आहे, मग आपण भेटू तुम्हाला जेव्हा मी निघीन बाहेर. थोडा वेळ बसतो इकडे, कारण रोज सकाळी उठून इकडे बसायची सवय झाली होती. काल पण बसलेली, आज पण येऊन बसली थोडा वेळ. ठीक आहे, भेटतो तुम्हाला नंतर. हॅलो मित्रांनो, तर आज डे 3 आहे आणि आम्ही आता परत चाललो आहे अगोडा फोर्ट आणि चिपोरा फोर्ट तर आमच्या पाठीच आहे, तो पण बघायला. तर पण बर्गर फॅक्टरी जायचं आहे आणि संध्याकाळी कुठलं आहे ते बीच, जो काही नाव आहे बीचचं, तर तिकडे जाणार आहे. संध्याकाळचा आराम आणि उद्या सकाळी 4च्या पहिले आम्ही निघून जाणार घरी. हाच प्लॅन आहे आत्ता. तर आता बघू. ठीक आहे, चला भेटतो तुम्हाला मी फोर्टवर. भाई एवढी गरमी आहे ना, काय सांगू भाई. तर फक्त 9 वाजलेत, गरमीने पूर्ण पुरा हाल होणार आहे आपणचा. आता सनस्क्रीन नाही घेतलं. हां आहे ना, आपण बाहेरून चाललो रे. क्या फॅट फिश इकडे आलेलो ना आपण. पूर्ण काल बोलतो ना फॅट फिश. ठीक आहे, फॅट फिश आहे. हां, ते रेस्टॉरंट म्हणत होतं ना. In 300 meters, you will arrive at your destination. हॅलो मित्रांनो, तर आत्ता अगोडा फोर्टला आलेलो. तुम्ही माझ्या पाठी बघू शकता इकडे. आणि ह्या साईडला, त्या साईडला दाखव रे. त्या साईडला तुम्हाला आता बीच दिसणार नाही, पण मी क्लिप टाकून देईन. त्या साईडला खाली पूर्ण हे आहे, काय बोलतात, समुद्र आहे, पूर्ण समुद्र. आणि बोटी पण दिसत आहेत. तर पाठी तुम्ही बघू शकता. या साईडला पण आम्ही जरा फिरणार आहे आणि इकडे पूर्ण. आणि आम्ही त्या साईडने पण क्लिप काढली आहे तशी. तर बघताना तर लय खतरनाक वाटते. बघू, त्या साईडला पण जाऊ आम्ही. ठीक आहे, चला त्या साईडला भेटतो मी तुम्हाला.
हॅलो मित्रांनो, तर तुम्हाला मी आता बीच दाखवतो. आपला बीच नाही, समुद्र, आबाळ समुद्र तुम्ही बघू शकता. आकाश दाखव, पूर्ण आबाळ समुद्र दाखव. भाई कसला खतरनाक वाटतंय. भाई झूम कर, त्या बोटला झूम कर भाई. भाई साब, त्याला किती मजा येत असेल भाई, आणि आम्हाला इथून बघन किती मजा येते. दाखव भाई. आता भाई पूर्ण इकडे पूर्ण भाई बघा तरी कसं वाटते, बघा तरी भाई. खतरनाक वाटते. गरम लय होतंय, खूप गरम होतंय, पण काय करायचं, फिरणं तर पाहिजेच आम्हाला. भाई खतरनाक गरम होते हां. 30च्या वरती डिग्री चालू आहे. असं वाटतं 40 डिग्री असा फील येतोय पूर्ण, पण चांगलं वाटतंय. फोर्ड पण मस्त दिसतोय. आम्ही पण फुल हे कॅप बीप घालून, तुम्ही पण भाई फुल कवर होऊन या. सनस्क्रीन लावा, कारण मी तर दिवसात 2 वेळा सनस्क्रीन लावतोय. आणि खतरनाक दिसतोय, व्ह्यू एक नंबर दिसतोय. ये पुढे, थोडं पुढे. इकडून पण तुम्ही व्ह्यू बघू शकता राव. बघू शकता. आ हा, ओ हो भाई. खाली दाखव भाई. थोडं खाली दाखव, खाली दाखव भाई साहब. तिकडे थोडं पुढे भाई साहब. काय व्ह्यू आहे दादा, काय व्ह्यू आहे भाई. रोजच बघायला नाही भेटत आहे. ठीक आहे, चला तुम्हाला भेटतोच पुढं. मित्रांनो भाई, पूर्ण अगोडा फोर्टच्या मध्येच आहे मी. आता जरा त्या साईडला वरती जाणार आहे, कारण त्या साईडने आम्ही बघितला नाही व्ह्यू. त्या साईडने वरती जाऊ, आणि या साईडने पण तुम्ही बघू शकता अगोडा फोर्ट. बाईक्सला मी मस्त. आणि आम्ही जस्ट इकडे आता एक जागा भेटली आहे, आणि जरा थंड वाटतं आहे, म्हणजे असं सावलीसारखं आहे, तर उभं आहे आम्ही. भाई एक नंबर व्ह्यू आहे. तुम्हाला दाखवतो व्ह्यू, 1 मिनटं थांबा. हे बघा भाई, एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर. जस्ट भाई, एक गरम खूप होते भाई, खूप जास्त गरम होते, पण तरी पण मजा येते, कारण व्ह्यू चांगला दिसतोय, समुद्र दिसतोय अख्खं, आणि या साईडने आपलं शॉर्ट्स पण चांगले येत आहेत. आणि सावळी भेटली म्हणून थांबलो आहे. जिथे तुम्हाला सावळी भेटेल भाई, ते सगळीकडे थांबा तुम्ही. एक नंबर येतो इकडे. ओके, चला भेटतो थोड्या वेळाने. भाई साहब, काय गरमी आहे यार इकडे. आता जस्ट परत आलो आहे, 12 वाजलेत, परत आलो आहे आम्ही. खतरनाक वाली गरमी आहे, बघू शकता. एक नंबर गरमी. आता आलो आहे भाई, तर आता शॉट घेऊया एक. हाय मित्रांनो, तर ॲक्च्युली आता मी सकाळी वॅगेटर बोलतो आहे, अगोडा फोर्ट बघून आलो. तर आता दुपारचे वाजता आहेत 1:37. वा, 1:37. हां, तर आता आम्ही काय बोलतात, ऑप्शन आहे एक, रॉयल एनफील्ड कॅफे आहे तिथे बर्गर खायला, नाहीतर इकडे जे आम्ही काल चौनक थाली खाल्ली ना, तिकडे बांगडा थाली भेटते, तर ती बांगडा थाली खायला. तर आता आम्ही अजून डिसाईडच करतो की काय खायचं. तर बघू आम्ही कुठे जातो आहे. आपण डायरेक्ट तिथेच भेटूया, तुम्हाला सांगेन मग कुठं भेटतं आहे, काय करणार आहे. ओके, चला जाऊया. व्ह्यू तर बघा नाही सकाळचा, कसला खतरनाक आहे राव. हा हा, एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर. असं वाटतं यार कुठं आलो आहे यार, कुठल्याच जगात. डोंगर दिसतंय, ते मध्ये घरं आहेत, नारळाची झाडं आहेत, हे बघा ना, पूर्ण नारळाची झाडं.
एकदम खतरनाक व्ह्यू. एक नंबर व्ह्यू, एक नंबर. चांगलं होतं. मित्रांनो परत आलो आहे, पण यावेळी आता आम्ही बांगडा थाळी घेतली आहे. बांगड्याचं पीस जरा ठीक आहे, आता काय बोलायचं, ठीक आहे. आता ही खातो, ही पण चांगलीच असणार आहे गॅरंटी, कारण आम्ही कालच खाल्लं आहे. बघूया आता कसं वाटतं. तर आम्ही जरा चाललो आहे वॅगेटार बीचला, कारण तिकडे सनसेट बघू. असा आमचा शेवटचा सनसेट आहे आणि मग सकाळी आम्ही निघणार आहे. तर बस आता सनसेट खाली बसणार. त्याला तो रेडबुल घ्यायला गेला आहे, माझ्याकडे आहे डाएट कोक, तर आम्ही ते पिऊ आणि मग जाणार सकाळी 4 वाजता. काय आता अजून एक गोष्ट खायची आहे आम्हाला, चिकन गॅफ्रियल, ते पण खाऊ, ट्राय करू आणि मग येऊन पॅकिंग करून झोपून जाणार आहे आणि सकाळी 4 वाजता उठून निघून जाणार. हॅलो मित्रांनो, तर डाएट कोक घेतला आहे. व्ह्यू समोर आहे, तुम्हाला व्ह्यू दाखवतो, कारण हे पिता पिता व्ह्यू बघणार. अरे आहा, काय खतरनाक कॉम्बिनेशन आहे यार. तुम्हाला दाखवतो, तुम्हाला बघा मित्रांनो. तर बस टाईमपास करतो आहे आम्ही. टी व्ह्यू बघायचा होता ना, त्या साईडचा बघा आता. यार काय खतरनाक व्ह्यू आहे ना, खतरनाक एक नंबर व्ह्यू आहे भाई. इकडे पॅरासेलिंग चालू आहे, लोक इकडे काय काय करतायत, स्विमिंग करतायत, बीचवर खेळतायत भाई. आम्ही फुल एकदम भाई मस्त व्ह्यू आहे भाई. आमचा लास्ट डे पण आहे, तर हाच आमचा लास्ट सनसेट बघायला आलेलो आम्ही. तो बघू आणि मग भाई आमचा गोवा ट्रिप इथेच संपेल. थोडा वेळ आम्ही एन्जॉय करतो, मला शॉर्ट्स दाखवतो थोडे थोडे, नंतर आपण भेटूया डायरेक्ट चिकन गॅफ्रियल खाताना. तर ॲक्च्युली आम्ही तिकडे वरती बसलेलो, तर आता खाली आलो आहे. जरा समुद्र इकडे तुम्ही बघू शकता, इथे समुद्र लयच जवळ आलो आहे. आम्ही रॉकवर बसलेलो आहे, खूप लोक बसलेले आहेत तिथे तसं, पण भाई इकडे येऊन बसून हवा वारा खूप भारी लागतो आहे. ते पाण्याच्या लाटा पण एकदम मस्त दिसत आहेत. समोर अजून रॉक्स आहेत आणि भाई मस्त मस्त चांगला आमचा शेवटचा सनसेट खूप चांगला होतो आहे. कारण हा आमचा पहिला आणि शेवटचा आहे, कारण आम्ही एवढ्या वेळ आम्ही सनसेट बघितलाच नाही. खूप एक नंबर सनसेट आहे, एक नंबर. तर मजा येते, बाकी काही नाही. फक्त आम्ही आमचा शेवटचा जे काय आहे ते आनंद घेतो आहे, बाकी काही नाही. खूप भारी वाटते. ठीक आहे, मग तुम्हाला आम्ही भेटतो नंतर. हे 5 मिनटं करून एवढा वेळ थांबलो आहे ना इकडे. आता पूर्ण अंदाज 7:30 वाजायला आले, तरी पण आम्ही जात नाही आहे बाई. तो 5 मिनटं करून आम्ही खूप वेळ बसलो इकडे, खूप वेळ. आता ऑलमोस्ट झाले 7:30 व्हायला चालेल ऑलमोस्ट. आम्ही जातच नाही आहे, पण आता जायला लागेल, कारण आता नाही गेलो, खाल्लं आणि नाही झोपलो ना, तेवढे उद्या निघायला प्रॉब्लेम होईल. तर जाऊया. एक नंबर आहे. आम्ही आता परत बार्बेक्यू चिकन मागवलं आहे, ते पण बघा. ॲक्च्युली ते एक आमचं खाऊन झालं आहे, हे बघा. पण आम्ही अजून एक मागवलं आहे आणि फ्रेंच फ्राईज. आता इकडे ह्या टेबलावरच आमचे किमान 450च्या वर बिल झालं आहे. पण भारी आहे भाई, क्वालिटी आहे, असं नाही की काही घाण आहे वगैरे, चांगलं आहे, लोकल आहे, चांगलं आहे. गाईस आलं आहे आमचं परत, हे दुसरा राऊंड आहे आमचा.
त्याच्यानंतर आमचं पोट भरेल. जाऊन आता पॅकिंग करून संपवायचं आहे. तेलकट काढा काय नाही.